नमस्कार सगळ्यांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. आज आपण चाललेलो आहे गावाला आणि पनवेलवरून आपला प्रवास असणार आहे मंडणगड दापोलीपर्यंत. आणि तुम्हाला काय बघायला मिळणार आहे ते अगोदर सांगतो, त्याच्यामुळे मग तुम्हाला प्रश्न पडणार नाही की तुम्हाला काय बघायला मिळणार आहे. तर बघायला मिळणार आहे आपला मुंबई गोवा हायवे. दरवेळेला प्रमाणे आपण त्याच्यावरती आज क्रिटिसाइज करणार नाही, काय ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या तुम्हाला दाखवणार. आणि मग तिथून पुढे आपला जो प्रवास असेल तो सीएनजी भरायचा आहे आणि त्याच्यानंतर पेट्रोल आपल्याला पेट्रोल भरायचंय आणि वाटेमध्ये कुठे कुठे थांबायचंय, वाटेमध्ये आपल्याला कुठे कुठे खायचंय. अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि पण मध्ये जर का कुठे रस्ता चांगला दिसला नाही तर मात्र आपण कोणाला सोडत नसतो. आपण बोलतो ते सौम्य भाषेमध्ये, पण आपल्याला जे पटेल अशा गोष्टी आपण बोलतो. तर चला जास्त बोलत नाही, थेट जाऊया आता आपण रस्त्यावरती. सो वेलकम बॉस. आपण पळसपा फाट्यापर्यंत आलेलो आहे. समोर बघू शकता ट्रॅफिक आहे आणि मोठमोठ्या बिल्डिंग पण या बाजूला उभ्या राहिलेल्या आहेत. त्याच्यामुळेच पनवेल हे एक जंक्शन या दृष्टिकोनातून म्हणजे रेल्वे स्टेशन होत आहे, त्याचबरोबर जम्बो रेल्वे स्टेशन, मेगा रेल्वे स्टेशन होते. आणि पनवेल विमानतळ हे काही दिवसांपूर्वीच कार्यान्वित झालेलं आहे. आणि इंडिगोचे विमानं सध्या आपण उडताना बघतो. त्याचबरोबर गगनचुंबी अशा इमारती. आपण येऊन पोहोचलो, कर्नाळा खिंड सोडली आणि थोडंसं पुढे आलो. एका टपरीवरती आपण दरवेळेला एक वडापाव खातो, त्यावेळेला आज टपरी बंद आहे ना, त्याच्यामुळे आपले झाले वांदे. त्यामुळे पुढे जाऊन कुठेतरी थांबूया. आपण दरवेळेला एकच टपरी येते, ते वडापाव ते काका काकी एकदम मस्त बनवून देतात, त्यामुळे तेच थांबतो. छान गरम गरम तळून देतात. मोठ्या मोठ्या हॉटेलच्या बाहेर आहे ना एक माणूस ठेवलेला असतो असं थांबवायला, थांबा. पण हे छोटे छोटे टपरे असतात, तिथे कोणी नसतं. त्यांची चवच त्यांची ओळख असते. तर तिथे वडापाव मस्त असतो, पण आज तिथे नाही. मागच्या वेळेला थांबलो होतो. आता पुढे जाऊन असंच बघणार कुठेतरी टपरी आणि चहा, नाही तर मग मध्ये जोशी वडेवाले वगैरे तिथे कुठेतरी थांबायला लागेल. त्याला वेळ आहे पण अजून, त्यामुळे मग ईश्वरीला भूक लागली. आम्ही घरातनं काही नाश्ता करून निघालो नाहीये. भुकेलेला माणूस मागे बसलाय बघा जरा, बघा हळूहळू चरतो पण काहीतरी खातोय. पण मध्येच थांबून वडापाव, कारण आपल्याला रिलॅक्स आहे, आपल्याला वेळ आहे भरपूर, त्यामुळे आपण रिलॅक्स जाणार आहे. तुम्हाला सगळा हायवे दाखवत जाणार आहोत. मध्ये मध्ये जे हॉटस्पॉट असतील ते पण कव्हर करायचे आपल्याला, बरोबर प्रोजेक्ट. आणि एक लेडीज रिव्ह्यू पण घेणार आहोत. मध्ये काय काय लेडीजचे प्रॉब्लेम्स असतात किंवा त्यांना कुठे कुठे प्रॉब्लेम्स असतात, महामार्गावरती प्रवास करताना कुठे प्रॉब्लेम असतात, त्याच्याबद्दल देखील बोलणार आहोत. सध्या आपण गाडी स्टार्ट करतोय. ओके, आणि आपण प्रवास सुरू करत आहोत. मागे पुढे बघू. चलो. अशा प्रकारे आपण आता हायवेला लागलेलो आहोत आणि निवांत असा प्रवास करायचा आपल्याला. याचं कारण, घाई गडबड न करता. याचं कारण म्हणजे प्रवास हा नेहमी सुरक्षित असावा, चांगला असावा, व्यवस्थित असावा. आणि जेव्हा आपण दुसऱ्याची काळजी घेतो ना, त्यावेळेला देव आपली आपोआप काळजी घेतो. आणि बऱ्याच वेळेला मी हे बोलत असतो की आपण वेगाने जाण्यापेक्षा सुरक्षित पोहोचणं कधी योग्य. त्याचबरोबर आपण दरवेळेला असं बोलतो प्राजक्ता की शक्यतो प्रवास दिवसाचा असावा. शक्यतो म्हणजे कधीतरी इमर्जन्सी असेल तर आपण दिवसाची वाट नाही बघू शकत, तेव्हा आपल्याला त्या सिच्युएशन प्रमाणे प्रवास करावा लागतो. पण शक्य नसेल किंवा शक्य असेल समजा की रात्री गरज नाहीये प्रवास करायची, तर अशा वेळी माणसांनी दिवसाचाच मार्ग निवडावा. बरोबर, 100%. कारण पूर्ण विजिबिलिटी असते, मागे पुढे आपण व्यवस्थित बघू शकतो. आणि झोप झालेली असते, व्यवस्थित माणूस फ्रेश झालेला असतं, एनर्जी असते, कंटाळलेला नसतो. रात्रीचा प्रवास करायचं म्हणलं की कसं, शक्यता जेव्हा रात्री प्रवास करतो तेव्हा माणसं काय करतात, दिवसभर कामाला जाऊन येतात आणि मग संध्याकाळी जेवून खाऊन रात्रीचा प्रवास करतात. म्हणजे शेवटी मेंदूही दमलेला असतो, शरीरही दमलेलं असतं. मग अशा वेळी कधीतरी थंड एसी लावला की झोप येऊ शकते किंवा कुठल्याही चुकीच्या गोष्टी घडू शकतात. त्याच्यासाठी शक्यतो दिवसाचा प्रवास करावा असं आपलं एक जेन्युइन मत आहे. तुमचं काय मत आहे ते पण आम्हाला कळवा. आणि याच्याबद्दल आपला काय असं कॉन्ट्रोवर्सी नाहीये, पण आपण जस्ट आपलं ओपिनियन, ज्याला शक्य असेल, ज्याला आवड असेल. काही लोक बरेच वेळा रात्रीचा प्रवास करणंच प्रेफर करतात. हे देखील आहे, बरोबर. पण आमचं उलट आहे, आम्ही कधीच शक्यतो रात्रीचा प्रवास करणं प्रेफर करत नाही. पहाटे 5ला निघतो
पण रात्री सकाळी, नाही. सकाळचा प्रवास. 8:30 निघू. आता आपण तुम्हाला आमचे चेहरे दाखवले, आता आपण जरा रस्ता दाखवूया. आता रस्ता तरी खूप छान आहे, छान वाटतंय. कारण इथून जे पुढे कोकण सुरू होतं ना, आणि हे नजारे जे असतात ते बघण्यासारखे असतात, दिसायला एकदम छान वाटत असतं. नुकताच आपला कर्नाळा किल्ला आपण क्रॉस करून आपण पुढे सुरू केलेला आहे प्रवास. सो पुढचा रस्ता जरा दाखवून घ्या. ओके, तर आता समोर तुम्ही बघा, हा रस्ता आपला आणि आज सोमवार असल्यामुळे रस्ता खूप मोकळा आहे, मोकळा आहे. त्यामुळे आपल्याला ट्रॅफिक लागेल असं वाटत नाहीये. हम्म, कदाचित माणगावला लागलं तर लागू शकतं, कारण माणगावला रोडच लहान असल्यामुळे ट्रॅफिक लागतं. बरोबर बरोबर, 100% गोष्ट आहे. हा, आता इथे डबल कसं रोड आहे आहे ना, की आता शिमगा अपडाऊनचा. वगैरे सगळं होऊन गेलेला आहे, त्यामुळे कोकणकर जी मंडळी असतात ती मंडळी कोकणात जाऊन मुंबईकडे परतलेली परतलेली आहे. असतात, त्याच्यामुळे रस्ता आणि आपण निवांत असतो. आता लोक परतल्यावर आपण गावाला चालले. हा. आणि आता गर्दी कधी सुरू होईल, तर येत्या आता मे महिन्यामध्ये गर्दी सुरू होईल. कारण 15 एप्रिल नंतर एक्झाम प्रत्येकाला झाल्या की सुरू होईल exam. प्रत्येकाला ओढ असते ती आपल्या गावी जाण्याची. आंबा, काजू, फणस, नक्कीच. हा वेगवेगळा कोकणी रानमेवा खाण्याची गरज असते, आवड असते, त्याच्यामुळे प्रत्येक जण प्रेफर करत असतो गावी जाण्यासाठी. आपण येऊन पोहोचलेलो आहोत तेव्हा टोल तर आम्ही नाक्यापर्यंत. जाणार आहोत. आपण मे येऊन महिन्यात. पोहोचलेलो आहोत टोल नाकापर्यंत, आणि हा बंद पडलेला टोल नाका आयुष्यभर असाच बंद राहावा अशी परमेश्वराकडे आपण प्रार्थना करत आहोत. असं काही होणार नाहीये. रोडचं काम पूर्ण टोल झाल्यावर तो नाका आहे चालू पहिला, होणार आहे. आणि हा बंद असावा, आणि हेच फक्त विक्रेते मंडळी इथे उपस्थित राहावीत अशीच एक अपेक्षा आहे. टोल बाकी बंद असायला पाहिजे. ते समोर तुम्ही बघू शकता खारपाडा ब्रिज, आणि या खारपाडा ब्रिज वर आपण आलोय. आतापर्यंतचा रस्ता तरी खूप छान वाटलाय. हा, पण एक निगेटिव्ह पॉइंट मी तुला सांगतो प्रयत्न या रस्त्याचा, की जसं आपण पुणे बँगलोर हायवे बघतो ना, हा, तसा याच्यावरती थोडासा अनइव्हन सरफेस ज्याला म्हणतो, आहे. तो अनइव्हन सरफेस बराच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक शेकी टाईपचा एक्सपिरियन्स येतो प्रवास करताना, जो नाही आला पाहिजे. आणि इथे ना लोक खूप उलट्या सुलट्या गाड्या ओव्हरटेक करतात. आता आम्ही इकडनं चाललोय तर आमच्या लेफ्ट साइडने बऱ्याच गाड्या ओव्हरटेक करून पुढे गेल्या. बाय द वे असा आमचा प्रवास चालू आहे. आणि रस्त्याबद्दल तर आपण दरच प्रत्येक मंडळी आपण एक्सायटेड असतो, आपल्याला बघायचं असतं, म्हणून आम्ही दरवेळेला जाता येताना आमचा रस्त्याचा रिव्ह्यू आहे ना, तो आपण देत असतो नेहमी. आणि आज थोडा उन्हाचा प्रवास होणार आहे आमचा, कारण आमचं 7:30-8 पर्यंत निघायचं टार्गेट होतं, पण आम्हाला उठायलाच उशीर झाला, त्यामुळे आम्हाला निघायला 9 वाजले. त्यामुळे आणि आता तुलनात्मक दृष्ट्या ज्या वेळेला आपण विचार करतो ना, मुंबई गोवा हायवे आणि इतर हायवे, या सगळ्या बाबतीमध्ये अनेक प्रवासी जे आहेत ना, ते आपण नाराजी व्यक्त करू शकता, किंवा आपल्याला जर का तुम्ही या दोन्ही गोष्टींचा जर का कम्पॅरिझन केलं ना, तर तुम्हाला नक्कीच तुम्ही नाराजी तुमची दाखवणार आहात, हे बाकी 100%. तर पनवेल सोडल्यापासून हा पहिला ओव्हरब्रिज आहे, याचं काम सुरू आहे. आणि हा पहिला ब्रिज पनवेल सोडल्यानंतर मग इथपर्यंत आल्यानंतर सगळं काम तुम्हाला पूर्ण झालेलं दिसतं, त्यामुळे प्रवास देखील चांगला होतो. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इथे या ब्रिजचं जे काम आहे हे इट इज ऑन गोईंग म्हणू शकतो याला. पण ठीक आहे, एक जमेची बाजू अशी आहे की या ठिकाणी काम सुरू आहे, हे तुम्ही बघू शकता. ही एक आनंदाची गोष्ट होऊ शकते. त्या समोर आहे नागोठण्याचा ब्रिज, आणि आपण येऊन पोहोचलेलो आहोत प्रवास करता करता थेट नागोठण्यामध्ये. आणि या ब्रिजचं देखील काम अर्धवट पद्धतीने सुरू आहे. खूप मोठं फायदा होणार आहे ज्या वेळेला हा ब्रिज पूर्णपणे कार्यान्वित होईल, लोकांना समर्पित होईल, आणि ज्या वेळेला हा रस्ता पूर्णपणे, ज्या वेळेला हा रस्ता ओके होईल, हा ब्रिज जेव्हा चालू होईल, त्यावेळेला खूपच फायदा होणार आहे. आपण सगळेजण जाणता या सगळ्या गोष्टींविषयी, त्याच्यामुळे प्रार्थना करूया. आपला पहिला ब्रेक असणार आहे जोशी वडेवाल्यामध्ये. आम्हाला सगळ्यांना खूप भूक लागलेली आहे. तुझं तू आणशील ना? हा? आपण दोघांनी वडापाव मागितले, आणि ईश्वरीने आमच्या घेतलेला आहे. इतकी भूक लागली आम्हाला की पोटात कावळे ओरडायला लागले. थोडा वेळ जर अजून उशीर झाला असता तर प्राजक्ताने आम्हालाच खाल्लं असतं, इतकी तिला भूक लागली. आणि 2 वडापाव आपले खाऊन झाले, आणि मिसळवर ताव मारतात. तरी अजून भूक लागली. हा,
तरी अजून भूक लागली. तरी अजून भूक लागली. तर आता आपण काय माहिती बघा. दोन वडे खाल्ले आपण. त्याच्यानंतर आपण घेतला मिसळ पण झकास आहे जोशी वडवाल्याकडे. आणि आता आपण मागवला काय रस्सा वडा विथ एक्स्ट्रा वडा 2 वडा है ना. किती रुपये? 80 रुपये वडा. एक्स्ट्रा वडा 80 रुपये. हां नॉर्मल 60 रुपये एक्स्ट्रा घेतला तर 80 रुपये. जवळ घे. अजून चला दीदी सोबत चला दीदी सोबत. चला कुठे चालला तू गावाला? कुठल्या गावाला चालला? खेडला. आम्ही दापोली. इथे आपला भरपेट नाश्ता झाला. आणि नाश्त्यामध्ये जर बघितलं ना तर आपण मी वडापाव खाल्ला, वडापाव वगैरे खाल्ला. आणि जाता मिसळ जाता खाल्ली आणि नंतर वडा उसळ. जाता जाता एक पुरणपोळी घेऊन आला एक व्यक्ती. मला असं वाटलं पुरणपोळी मस्तपैकी घ्यायला पाहिजे. किंमत विचारली 100 रुपये. पण असं तूप वगैरे सगळं घालून त्याच्यावरती नारळाचं दूध वगैरे असं देतात. कायमस्वरूपी मिळते. जर का पुरण संपला असेल तर मिळत नाही. फक्त 100 रुपये म्हणजे थोडे जास्तच नाही का. एक पुरणपोळी 100 रुपये. तेव्हा मग असं वाटलं की अरे आपल्याला आपली बायको परवा मी तुम्हाला पुरणपोळ्या करून घातल्या त्याचे तुम्ही मला तेच किती रुपये द्यायला म्हटलं आपल्याला पाहिजे? आपली जी बायको एखादी गोष्ट घरात करून घालते प्रेमाने घालते आणि आपण बऱ्याच वेळा तिला आडवं नावं ठेवतो. ठेवतो, वाटेल काही ते बोलतो. वाटेल ते बोलतो. विचार न करता बोलतो. आणि मला अजून एक सांगायचं होतं. आम्ही खाता खाताचा एक एक्सपिरियन्स आहे. त्याला म्हटलं सांग पण ती म्हणते नको कशाला. अरे पण आपण युट्यूब फॅमिली आहे. आपण तर बोललं पाहिजे सांगितलं बोललं पाहिजे. पाहिजे काय? हे बघा शर्टावर सांडलंय लहान मुलांचं. मला तिथे ती इतकं बोलली ना इतकं बोलली अरे काय तू लहान आहेस का लहान झालायस का कसं हे अस्ताव्यस्त 11 वेळ खातोस काय करणार. ईश्वरी त्यांच्यापेक्षा चांगलं व्यवस्थित खाते. सवय न असते सांडता. ना. सवय माणसाची जात नाही. तर आपण पुढचा प्रवास पटकन चालू करतोय. खूप गरम झाले. दुपारचे म्हणजे गाडी 12 खूप वाजलेले तापली. आहेत. गाडी कडकडीत तापलेली आहे. सो पुढचा रास्ता हे बघूया. चालू बाय करणं बाय. अब आगे देखिए सामने देखिए आपको नजर आएगा काम चलता हुआ. आपण येऊन पोहोचलेलो आहोत कोलाडमध्ये. आणि कोलाडचा जो ओव्हरब्रिज आहे याच्यावरती देखील काम सुरू आहे. जोरात सुरू आहे. झोकात सुरू आहे. प्रश्न एवढाच राहील की इथून इथपर्यंत आपण आपला प्रवास व्यवस्थित झालेला आहे. एक कल्पना करून बघा ज्या वेळेला तुम्ही प्रवास करत करत इथे येणार आणि ज्या वेळेला हा ब्रिज उड्डाण पूल ज्या वेळेला याचं काम पूर्ण झालेलं असेल त्यावेळेला उजव्या हाताला रोहा साईडला आपण जाऊ शकतो. त्याच्यानंतर आपण समोर महाडला जायचं असा बोर्ड आहे. आणि हा अरुंद आणि आवड रस्ता. आणि आज कुठल्याही प्रकारे सणवार नसताना देखील इतकी ट्रॅफिक लागलेली आहे. जर का एक विचार करा सणावाराच्या वेळेला या ठिकाणी काय अवस्था होत असेल हे देखील आपण विचार करू शकतो. समोर गाडी थांबलेली आहे. एक जर गाडी थांबली तर या सर्व्हिस रोड वरून जाताना इतकी वाट लागते. सणवार असतील मे महिन्याच्या सीझनला काय होऊ शकतं त्यावेळेला. त्यामुळे आपण सरकारकडे एक नम्र विनंती की लवकरात लवकर हे सगळे ब्रिजेस ऍक्टिव्ह करावे चालू करावे. आणि खूप गर्दी असते या दुकानामध्ये खरेदी करण्यासाठी. इथे तुम्ही जेवढ्या सगळ्या गाड्या बघताय या सगळ्याच्या सगळ्या गाड्या फक्त आणि फक्त फरसाण खरेदी करण्यासाठी लागलेल्या आहेत. एक ब्रँडेड फरसाण म्हणून याची ओळख आहे. लोक गाड्या इथे थांबवून फरसाण खरेदी करतात आणि आठवणीने घेऊन जातात. बाय द वे आपल्या समोर ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक बघून तुम्ही ओळखून दाखवा की आपण कुठे आहोत हे प्लीज ओळखून दाखवा आणि कमेंट करत सांगा. आपला जो प्रवास आहे हा प्रवास कुठपर्यंत येऊन पोहोचलाय ते देखील सांगा. कारण आपल्याला लागलेला आहे ट्रॅफिक. इथपर्यंत आपण एकदम झकास आलो व्यवस्थित आलो कुठल्याही प्रकारे त्रास नाही. तर आपण प्रवास करता करता पोहोचलेलो आहोत माणगावमध्ये. थोडा वेळ ट्रॅफिक लागलं आणि ट्रॅफिक आता जस्ट सुटलेलं आहे. समोर बघू शकता छानपैकी दुतर्फा असे भगवे झेंडे आणि आपल्या मराठी बाणा माणगावमध्ये आल्यानंतर आपल्याला दिसून येतोय.
पुन्हा एकदा ट्रॅफिक लागलेलं आहे, गाडी पुन्हा एकदा थांबवलेली आहे. बॉस, पुढचे काही क्षण आपल्यासाठी मंत्रमुग्ध करणारे आहेत आणि आपण मुख्य मुंबई रस्ता सोडून आपल्या थेट कोकणी रस्त्याने आपण आपला प्रवास सुरू केलेला आहे. आणि समोर तुम्ही बघू शकता निसर्गरम्य रस्ता. आणि आता हा मार्च महिना असल्यामुळे चैत्र महिन्यामध्ये झाडाला पालवी फुटते आणि फुलं सुद्धा अनेक झाडांना, रानटी झाडांना येत असतात. आणि सगळा हा जो रस्ता आहे, हा रस्ता या दुतर्फा झाडांमधून जाणारा रस्ता आहे. आणि नागमोडी वळणाचा रस्ता तुम्हाला कसा वाटतोय, याचा तुम्ही आनंद घेताय का ते देखील कळवा. आम्ही अक्षरशः प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टी, फुलाचं तोरण या रस्त्याला घातले की काय, इतक्या सुंदर पद्धतीने हा रस्ता आता नटलेला आहे, इतका सुंदर पद्धतीने दिसतोय. तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. हिरवा गालीच्या आणि मध्ये मध्ये दिसणारी पिवळी तांबडी फुलं बघून आम्हाला मात्र आल्हाददायक वाटत आहे. इथे सेट करतो कारण काही वेळामध्ये आपण गावी पोहोचणार आहोत. त्याच्यामुळे जे शक्य होतं ते आपण दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे. जे वाईट होतं ते आमच्यापर्यंत असू द्या, जे चांगलं होतं ते तुम्ही तुमच्यापर्यंत नक्की ठेवून घ्या. आणि जे काही बरं वाईट असेल त्याचा अभिप्राय देखील नक्की नोंदवा. आपण आता इथून पुढे काही कोकणातले असे ऑथेंटिक व्हिडिओ करणार आहोत आणि ते व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर नक्की येतील, वेळेत पोहोचतील, याची देखील आम्ही काळजी घेऊ. आणि या प्रत्येक व्हिडिओमध्ये एक आपली सेपरेट क्वालिटी देखील असेल, याची देखील आम्ही आपल्याला ग्वाही देतो. त्याचबरोबर कोकणामध्ये आता वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव, गुढीपाडवा उत्सव, रामनवमी उत्सव वगैरे असतात, रथयात्रा असतात. त्यातल्या काही गोष्टी आम्हाला शक्य होतील तेवढ्या आम्ही तुम्हाला दाखवणार पण आहोत. बरोबर. आणि हा जो फॅमिली एंटरटेनमेंट ड्रामा आहे, हा असाच कंटिन्यू राहणार आहे. आणि त्यासाठी आपण हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल, फर्स्ट टाइम बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, शेअर देखील करा. सबस्क्राईब नक्कीच करा, आपले जे हाईप content- करा. आपले हे जे काही कॉन्टेंट असतात ते कॉन्टेंट असे असतात की तुम्ही आपल्या फॅमिली सोबत बसून, संपूर्ण कुटुंबासोबत बसून बघू आपण हे शकता. सगळे एन्जॉय करू शकता. आणि काही व्हॅल्यूज असतात, या व्हॅल्यू सुद्धा आपण एकमेकाला पास ऑन करू शकतो. कारण शेवटीला आपली मराठी संस्कृती, आपली भारतीय संस्कृती ही नक्कीच चांगली आहे आणि आपल्या गोष्टी लोकांना, जगाला दाखवण्यासारख्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ आपण सगळ्यांपर्यंत शेअर करावा. भेटणार आहोत आपण नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.